हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणखीन आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट करा. तर आपली छान सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सुंदर दिवसाची सुरुवात माझी अशी देवपूजेनेच होते बरं का. तर खूप छान प्रसन्न वाटतं सकाळी सकाळी असं पूजा केले की एक वेगळीच एनर्जी येते आणि छान प्रसन्न पण वाटतं किचनमध्ये तिथेच ते स्वयंपाक वगैरे करताना. तर स्वयंपाक चालू होता माझा आणि थोडासा राहिला होता. तर आता खाली जायचं होतं, ते म्हणजे सामान घेण्यासाठी. तर हे सामान कशासाठी आणलं आहे, काय आहे, तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे, सांगणारच आहे. तर हा सामानाचा सगळा पसारा खालून आम्ही आणलो. लिफ्ट नाही, काय नाही, तर असं आम्ही उचलून आणलं आहे नवरा बायकोने. एवढं पायाला गोळे येत होते ना, काय सांगू. तर एवढं सामान आम्ही वरती घेऊन आलो आणि त्यानंतर उर्वरित स्वयंपाक केला आणि पोरी आल्यानंतर जेवणं केली आणि त्यानंतर आम्ही बसलो इथे कामासाठी. तर आहोंनी अगोदर इथे तयारी सुरू केली होती, कारण मला भांडी उट्टा वगैरे करायचं होतं. तोपर्यंत मी आले तर त्यांचं इथे सारू होतं, हे बघा चालू होतं. फोनवर बोलत बोलत गप्पा मारत मित्रमैत्रिणींशी त्यांच्या. तर त्यांचं इथे चालू होतं हे काम की प्लास्टिक फोल्डरचे असे ते बटन काढत होते आणि म्हणजे आपल्याला कसं पटकन करता येईल म्हणून अशी पूर्वतयारी ते करत होते. तोपर्यंत ते बटन एक असे काढून सर्व ठेवत होते. खूप सारे होते, कारण 1100 फोल्डरला आपल्याला असे हात लावायचे होते, म्हणून ते एकदमच असे प्लास्टिक फोल्डरचे आम्ही बटन त्यांनी काढून घेतले. त्यांच्या गप्पा सुरूच होत्या. तोपर्यंत मी असा त्यांचा एक व्हिडिओ घेतलेला आहे इथे आणि माझी इकडे तयारी चालू होती आपलं बाकीचं साहित्य काढणं वगैरे. तर हे बघा इथे आपल्या खरंच संसारासाठी काय काय करावं लागतं ना, आणि खरंच आपल्या आयुष्यात किती स्ट्रगल करावं लागतो. संसार म्हणलं की सगळ्या गोष्टी आल्याच. अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर, असं खरंच जे आहे ना ह्या म्हणी त्या खऱ्याच आहेत बरं का. खरं की संसारासाठी किती करा कमीच आहे. आणि मध्येच ते कसं हाय हॅलो करत होते, थांब जरा झालं गप्पा मारताय ते, म्हणून मी म्हणत होते त्यांना. तर एवढं सारं काम आपल्यासाठी करायला लागतं. आपले काही स्वप्न असतील किंवा आपल्या पोट भरण्यासाठी म्हणा, तर ह्या अशाच ऑर्डर असते त्या एकदम फास्टमध्ये मिळतात आणि आपल्याला मग एवढी मेहनत करावी लागते. कमी वेळामध्ये अशा ऑर्डर कंप्लीट करून द्याव्या लागतात आणि आम्ही घरूनच काम करतो बरं का. तर हे गव्हर्मेंटच्याच ऑर्डर असतात आणि आपली प्रायव्हेट कंपनी आहे, पण आपल्याला गव्हर्मेंटच्या ऑर्डर भेटतात. शेतीशाळेच्या असतील किंवा अशा ऑर्डर किंवा ह्याच्या आपल्या फ्लेक्स बोर्ड असतील, घडीपत्रिकेच्या असतील, अशा ऑर्डर आपल्याला भेटत असतात आणि असे कामं करायचे असतात. पण प्रत्येक वेळी ना वरती 3ऱ्या मजल्यावर सामान आणायचं म्हणलं ना, खरंच दमछाक होऊन जाते. अगदी असे हातपाय गळून गेल्यासारखे होतात. ओझं वरती आणायचं, खाली घेऊन जायचं, कारण एक जेवढं आणायचं असते ना तेवढंच खाली पण घेऊन जायचं असते. तर हे बघा असे मोठे मोठे बॉक्स असतात, हे बुक्स असतात, खूप जड असते, हे सर्व ओझं असते. तर ही समोरचीच रूम आमच्या इथं सरांची म्हणजे आहे, यांच्या मित्रांचीच, ते एकटे राहतात त्याच्यामुळे इथे आम्ही इकडचं सगळं क्लीन केलं आणि इथे आम्ही हे काम करत बसलो होतो, ते नव्हते म्हणून. तर मी इकडे ही तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता असे पेन्सिल, रबर आणि शॉर्पनर, हे पेना, हे सगळ्या बॉक्समधून अशा एखाद्या असं एक बॉक्स असं केले आणि छोट्या छोट्या बॉक्समधून त्यांच्या पॅकिंगमधून काढून वेगळं केलं, म्हणजे जेणेकरून मला पटापट असं भरून घेता येईल. आणि त्यांनी हे प्लास्टिक फोल्डरचे सगळे बटन काढून घेतले होते. काही आणखीन शिल्लक होते. आता ह्या टोप्या त्यांना खोलायच्या होत्या. हे बघा शॉर्पनर किती सुंदर आहेत ना, कलरफुल तर आहेतच आणि युनिक डिझाईनमध्ये बनवलेले आहेत. आणि मुलांना काय हेच हवं असतं, काहीतरी नवीन दिसलं ना मुलांना हवंच असते ना, तर खुश होऊन जातात मुलं पण. तर हे मुलांसाठी द्यायचंच नव्हतं, हे शेतकऱ्यांसाठी आहे ही किट. तर अशा प्रकारे हे आमचं भरणं चालू आहे आता इथे. तर मी 4 वस्तू घेतल्या होत्या आणि त्यांनी 4 वस्तू भरणार होते. तर त्यांनी भरणार होते इथे एक टोपी आणि एक रायटिंग पॅड होतं आणि त्याच्यासोबत त्यांनी भाताचं पुस्तक असेल, कुठल्याही ते जे सांगतात त्याचे फळभाज्यांचे असतील, कशाचे असतील ते पुस्तकं ते सांगतात, त्याच्याप्रमाणे आपल्याला हे भरायचं असतं. तर ते भरत होते आणि बाकीच्या ह्या 4 वस्तू मी भरत होते. असं करता करता रात्र होऊन गेली आणि असं वाटत होतं की आज होतंय की नाही कंप्लीट, असं वाटत होतं. भीतीही वाटत होती. जराशी पोरं आली होती मदतीला, माझा क्लासमेट आहे तो पण आला होता आणि एक भाऊ आहे तो आला होता.
होता, तर त्यांनीही मदत केली. ते निघून गेले तेव्हा काही शूट घेता आलं नाही आणि मग पोरींना मदतीला घेतलं आणि ते सर्व करून घेतलं. तिथेच बसून आम्ही खाल्लंही आणि त्यानंतर पोते शिवून घेतले. 1 वाजले पोते शिवायला. सगळे आम्ही दोघांनी करून घेतलं आणि त्यानंतर सकाळी बघा असा पसारा पडलेला होता, एवढं घाण पडलेलं होतं. हे सर्व मला आवरून घ्यायचं होतं. सर्व आवरून घेतल्याच्यानंतर रात्रीची व्यवस्थित झोप झाली नाही. डोळे असे जळजळ करत होते आणि इतकं अंग गळून गेल्यासारखं झालं होतं. पण काम तर करणं आहे. मग छान असं इथलं सर्व क्लीन करून घेतलं, पोरींना आवरून पाठवून दिलं आणि मग सकाळची सर्व कामं आटपून घेतली. थोडासा दुपारी आराम केला आणि त्यानंतर मला जायचं होतं ते म्हणजे थोडंसं बाहेर म्हणजे थोडंसं फिरून यावं म्हटलं आणि बिशी भरायची होती, ती बिशी भरून यावं. आणि गार्डन इथे बघा येता येता मला दिसली नर्सरी. माझे झाडंही खूप सारे पडले होते, कुंड्या फुटून गेल्या होत्या, 1-2 राहिलेल्या होत्या, तर त्या झाडांची हालत खराब झाली आहे. म्हटलं चला आता वरती ठेवायचं नाही, सांगितलेलं आहे आपल्या घरमालकाने. तर ठीक आहे म्हटलं आता खालीच व्यवस्थित ठेवूयात, पालनपोषण त्याचं करूयात. पण इतकं वाईट वाटत होतं, वरच्या कुंड्या माझ्या पडून फुटून गेल्या होत्या, मला वाईट वाटत होतं. म्हणून थोडंसं मी आता घ्यायचं नाही म्हणून असं ठरवत होते. पण म्हटलं चला आता दिसले इथे आलोच आहे तर घेऊनच जावं. तर मला असं वाटत होतं की सर्वच झाडे मी घेऊन घरी जाऊ, इतकं छान वाटत होतं. आणि माझा खरंच कालचा थकवाना असा निघून गेल्यासारखा झाला या झाडांना, ह्या फुलांना बघून आणि इतकं मन फ्रेश झालं. म्हणून म्हटलं चला हे बघा हे लाजाळू आहे, कसं आहे ना ह्या झाडाचं देवाची खरंच करणी आहे म्हणतात ना, ते काही खोटं नाही. हे बघा कसे एकदम असे आपण हात लावला की पूर्ण एकदम हे होऊन जातात असे लाजाळूचे आणि नंतर 5-10 मिनिटांनी व्यवस्थित होतात. तर इथे झाडं घेता कुंड्या हे सर्व घेता लगेच इथं पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्याच्या नंतर मग आता म्हटलं थोडा वेळ इथंच थांबूया आणि इथे आम्ही थोडा वेळ थांबलो. झाडं वगैरे माझी सर्व घेऊन झाली, मला काही मोह आवरेनाच आणि नंतर म्हटलं चला एक छानसा इथं या फुलांचा, ह्या झाडांचा सर्वच असा ह्या रोपट्यांचा एक व्हिडिओ काढून घेऊयात. म्हणून मी म्हटलं चला हा एक क्षण आपण इथे कॅप्चर करूयात. मला खूप आवडतात झाडे आणि जपायलाही आवडतात, लावायलाही आवडतात. खरंच माझे खूप छान झाडं होते पण फुटून गेल्या कुंड्या. तर कसा वाटला व्हिडिओ, आवडला का? तुम्हालाही झाडे आवडतात का? नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया